हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टडी टूर 3 म्हणजे युनिट 3ला सुरुवात करत आहोत. त्यातली पहिली कविता आहे 3.1 टाईम. टाईम म्हणजेच वेळ. वेळेचं महत्त्व आपल्याला शाळा सुरू असताना आम्ही नेहमीच सांगत असतो. शाळेत वेळेवर या, वेळेवर अभ्यास करा, वेळेची किंमत ओळखा. तर या वेळेचा आपण अभ्यास या कवितेत करणार आहोत. बघा, कविता मी वाचते. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 अँड नो मोर इन इट. म्हणजे एका मिनटामध्ये किती सेकंद असतात? तर 60 म्हणजे 60 असतात आणि त्याच्यापेक्षा एकही जास्त मिनिट त्याच्यामध्ये नसतं. दुसरं आहे हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर. म्हणजे एका तासामध्ये किती मिनटं असतात बरं? 60 फॉर सन अँड शॉवर. 60 म्हणजे उत्तर दिलेलं आहे 60. एका तासामध्ये 60 मिनटं असतात. फॉर सन अँड शॉवर. सन अँड शॉवर म्हणजे ऊन पाऊस. हा जो शब्द आहे सन अँड शॉवर हा आहे आयडोमॅटिक शब्द आहे. आयडोमॅटिक पेअर. आयडोमॅटिक पेअर म्हणजे जसे जोड शब्द असतात बघा, दिवस रात्र, त्याच्यानंतर पैसा अडका, पाट पाणी, असे जोड शब्द असतात. तसा हा सन अँड शॉवर हा जोड शब्द आयडोमॅटिक पेअर इथे आलेली आहे. तिसरं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हाऊ मेनी अवर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले. म्हणजे एका दिवसात किती तास असतात? तर 24 तास असतात. आणि हे 24 तास कशासाठी असतात? फॉर वर्क अँड प्ले. म्हणजे तुमचा विचार केला तर तुम्हाला खेळण्यासाठी आणि तुमच्या कामासाठी म्हणजेच तुमच्या अभ्यासासाठी हे तास दिलेले आहेत. इथे सुद्धा ही वर्क अँड प्ले म्हणजे जोड शब्द आलेला आहे. हाऊ मेनी डेज इन अ वीक? 7 बोथ टू हिअर अँड स्पीक. आता आठवड्यात किती दिवस असतात? तर 7 दिवस असतात. ह्या 7ही दिवसांमध्ये आपल्याला काही नवीन ऐकायचं असतं, नवीन बोलायचं असतं. पुढे आहे हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? 4 ॲज द स्विफ्ट मून रन्थ. म्हणजे एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? तर त्याचं उत्तर आहे 4. जणू काही चंद्र जो आहे तो जलद गतीने पळून जातो आहे. म्हणजे अख्खा महिना कसा संपतो हे आपल्याला बघा कळत नाही. आता जानेवारी नवीन वर्षाचा महिना सुरू झाला आणि तो संपलासुद्धा. मग त्याला कवीने उपमा दिलेली आहे स्विफ्ट म्हणजे जलद, मून म्हणजे चंद्र आणि रुंथ म्हणजे पळून जातो आहे. म्हणजे चंद्र हा जलद गतीने पळून जातो आहे. बघा, स्विफ्ट हे एका गाडीचं पण नाव आहे म्हणजे जलद गती. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? एका वर्षात किती महिने असतात? 12. एका वर्षात किती महिने असतात? तर त्याचं उत्तर आहे 12. ऑलमॅन्क मेक्स क्लिअर. म्हणजे काय की एका वर्षामध्ये 12 महिने असतात आणि हे आपल्याला ऑलमॅन्क म्हणजे कशावरून? तर पंचांग म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला दिवस, वार, काही महत्त्वाचे महिने, सूर्योदय, सूर्यास्त असं लिहिलेलं असतं, दिनदर्शिका. त्याच्यामधून आपल्याला हे क्लिअर म्हणजे हे पूर्णपणे समजत असतं. पुढे आहे हाऊ मेनी इयर्स इन अ एज? म्हणजे एज म्हणजे युग. एका युगामध्ये किती वर्ष असतात? 100 सेज द सेज. म्हणजे 100 वर्ष असतात. सेज द सेज म्हणजे हे कोण सांगून गेलेलं आहे? तर साधू, कोणीतरी महान असे योगी पुरुष असतात, त्यांनी हे असं म्हटलेलं आहे. हाऊ मेनी एजेस इन टाईम? हाऊ मेनी एजेस म्हणजे संपूर्ण वेळेमध्ये किती युग असतात? नो वन नोज द राईम. म्हणजे हे कोणालाच माहिती नाही आहे. आता
कविता जी लिहिलेली आहे ती कवयित्री आहे क्रिस्टिना रोझेटी. तर समजली तुम्हाला कविता. आता पुढे आहेत कवितेखालचे शब्दार्थ दिलेले आहेत बघा. स्विफ्ट म्हणजे मूविंग क्विकली. त्याच्यानंतर आहे ऑलमॅनक म्हणजे पंचांग, अ बुक दॅट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स, फ्रेजेस ऑफ द मून, द डेली टाइम ऑफ रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन, मून, the other planet and stars etc. and almanac gives this information for the whole year. म्हणजे संपूर्ण वर्षभराची आपल्याला त्याच्यातून वेगवेगळ्या याची माहिती मिळत असते. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे तो आहे रंथ. रंथ म्हणजे ओल्ड फॉर्म ऑफ रन्स. जुन्या इंग्लिशमध्ये रन्स या शब्दाचा शॉर्ट फॉर्म त्यांनी रंथ असा दिलेला आहे. आणि नंतर आहे सेज वाईज मॅन म्हणजे सेज वाईज मॅन म्हणजे हुशार माणूस किंवा आपण साधू पुरुष म्हणू शकतो असं. त्याच्यानंतर आहेत पॉइंटर्स. पॉइंटर्समधला जो पहिला प्रश्न आहे फॉर्म पेअर्स टू रीड द पोएम अलाउड. वन पर्सन रीड्स द क्वेश्चन अँड द अदर वन रीड द आन्सर. आता आपण वर्गात नसल्यामुळे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा नाही आहे, पण त्याऐवजी कविता म्हणून कवितेचा व्हिडिओ तयार करून तुम्ही मला पाठवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे लिस्ट द रायमिंग वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम द पोएम. आता बघा आपण रायमिंग वर्ड 5वीपासून शिकत आलेलो आहोत. साधारणपणे कवितेच्या ओळीतले जे शेवटचे शब्द असतात ते रायमिंग वर्ड्स असतात, लागोपाठ म्हणजे वर खाली येणारे असे. तर इथे रायमिंग वर्ड्स बघा त्यांनी 2 गटांमध्ये लिहायला सांगितलेलं आहे. पहिला गट आहे जो गुलाबी अक्षरातला तो आहे सेम स्पेलिंग आणि दुसऱ्या गटामध्ये आहे डिफरंट स्पेलिंग. आता सेम स्पेलिंगमध्ये काय लिहाल तुम्ही, तर ज्याचं उच्चार करून त्याचं स्पेलिंग जे आहे ज्या रायमिंग वर्डचं सेम होतं आहे. साधारण बघा तिसऱ्या ओळीमध्ये आहे डे प्ले, त्यांचं स्पेलिंग साधारण सारखं आहे त्यामुळे ते रायमिंग वर्ड्स त्या गटामध्ये येतील. आणि डिफरंट स्पेलिंग म्हणजे पहिल्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या ओळीमध्ये एक रायमिंग वर्ड आहे मिनिट आणि इट. आता मिनिटचं स्पेलिंग MINUTE आहे आणि दुसरा रायमिंग वर्ड आहे तो IT इट असा आहे. म्हणजे त्यांचा उच्चार आपल्याला साधारण सारखा येतो आहे शेवटी, पण त्यांचं स्पेलिंग डिफरंट आहे. तर अशा 2 गटांमध्ये तुम्ही रायमिंग पेअर्स ज्या आहेत त्या 2 गटांमध्ये लिहायच्या आहेत प्रश्न क्रमांक 2मध्ये. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाईम फ्रॉम द पोएम. म्हणजे कवितेतून टाईम वेळ या शब्दाशी रिलेटेड असणारे, निगडीत असणारे, संबंधित असणारे सगळे शब्द तुम्ही कवितेतून लिहायचे आहेत, शोधून लिहायचे आहेत. घड्याळाशी संबंधित, वेळेशी संबंधित ते तुम्हाला नक्कीच लिहिता येतील. आपण रिलेटेड वर्डसुद्धा आधी आपण बऱ्याच गोष्टींचे लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे राईट अदर चेन्स ऑफ हाऊ मेनी क्वेश्चन्स अँड आन्सर. म्हणजे हाऊ मेनी ह्या शब्दांनी सुरू होणारे तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत, पण ते चेनच्या स्वरूपात म्हणजे साखळीच्या स्वरूपात तयार करायचे आहेत. आता त्यांनी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ डेसिग्रॅम. म्हणजे मिलीग्राम्समध्ये किती डेसिग्रॅम असतात, एका डेसिग्रॅममध्ये किती मिलीग्राम्स असतात. मग अशा प्रकारचे प्रश्नांची एक मालिका आहे, प्रश्नांची एक साखळी तुम्ही तयार करायची आहे. तर असे कमीत कमी 10 प्रश्न तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरासाठी तयार करायचे आहेत. आणि खाली तिथे निळ्या रंगामध्ये मिली, सेंटी, डेसी, मीटर, लिटर, ग्राम, डेका, हेक्टो, किलो असं दिलेलं आहे. म्हणजे 1 किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात किंवा किती ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम होतं. असे जे आपण मराठीत प्रश्न तयार करतो तसेच तुम्हाला हाऊ मेनीचा उपयोग करून प्रश्न तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे प्रश्न 5वा द पोएम कंटेन्स सम आयडोमॅटिक पेअर
टू वर्ड्स दॅट आर ऑफन यूज टुगेदर. मगाशी मी तुम्हाला कविता शिकवताना म्हटलं आयडोमॅटिक पेअर म्हणजे जोड शब्द. सन अँड शॉवर म्हणजे दिवस आणि रात्र. मग तशा प्रकारचे शब्द जे दोन शब्द एकत्र करून तयार होतो आहे तो जोड शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. पहिला आहे सन अँड शॉवर. कवितेतलाच त्यांनी दिला आहे ऊन आणि पाऊस. वर्क अँड प्ले म्हणजे काम आणि खेळ. हिअर अँड स्पीक म्हणजे ऐका आणि बोला. तर अशा प्रकारचे दोन जोड शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. कशाच्या मदतीने? तर खाली त्यांनी तिथे दोन रंगीत चौकोन दिलेले आहेत. नाव जॉईन द वर्ड्स इन ए अँड बी यूजिंग अँड ऑर टू मेक मोर आयडोमॅटिक पेअर. म्हणजे एक निळ्या रंगाचा चौकोन दिलेला आहे, त्याला ए नाव दिलेलं आहे, आणि दुसरा हिरव्या रंगाचा चौकोन आहे, त्याला बी नाव दिलेलं आहे, आणि वेगवेगळे शब्द त्याच्यात लिहिलेले आहेत. त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. आता बघा, पहिलं आहे डे. मग ए गटातला डे शब्द घेतला तर बी गटातली त्याला कुठली जोडी लागेल? तर नाईट. डे अँड नाईट. त्याच्यानंतर नाऊ अँड देन. हिअर अँड देअर. डे अँड नाईट म्हणजे दिवस आणि रात्र. नाऊ अँड देन म्हणजे आत्ता आणि नंतर. हिअर अँड देअर म्हणजे इकडे आणि तिकडे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे आयडोमॅटिक पेअर म्हणजे जोड शब्द तयार करून लिहायचे आहेत आणि त्यांचे अर्थसुद्धा लिहायचे आहेत. बघा, डे अँड नाईट म्हटल्यानंतर आपण काय लिहितो? रात्र आणि दिवस. लेफ्ट अँड राईट लिहिल्यानंतर आपण म्हणतो डावा आणि उजवा. तर अशा प्रकारे तुम्ही यांचे जोडशब्द तयार करून मला पाठवायचे आहेत. आता तुम्ही मला कविता जी आहे ही एकदा लिहायची आहे, त्याच्यानंतर शब्दार्थ लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 पहिला सोडून द्यायचा आहे, पहिला करायचा नाही आहे, आणि प्रश्न क्रमांक 2 ते 4 हे मला उत्तरं लिहून पाठवायचे आहेत ग्रुपवर. अभ्यास समजला आहे सगळ्यांना?